सोलापूर शहरात आषाढी वारीनिमित्त शेगावहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषात उत्साहात स्वागत करण्यात आले। रूपा भवानी चौक येथे महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपमहापौर, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापौर विनायक कोंडाल यांनी सांगितले की 18 आणि 19 जुलै रोजी पालखीचा सोलापूर शहरात मुक्काम असणार असून सुमारे 700 वारकरी या सोहळ्यात सहभागी होत आहेत। वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, मुक्कामाची व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसेच सर्व विभागांना 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पालखी सोहळ्यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती दिली। वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले। भक्तिमय वातावरणात सोलापूरकरांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत करत वारकऱ्यांचेही मनापासून स्वागत केले।